हॅलो, वेलकम टू मी कोकणातली. हा ब्लॉग आहे खोपोलीचा. तर खोपोलीमध्ये काय काय फिरण्यासारखं आहे आणि एका दिवसात तुम्ही किती फिरू शकता ते ह्या ब्लॉगमध्ये मी व्यवस्थित सांगणार आहे. तर चला तर हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की खोपोलीमध्ये काय काय बघण्यासारखं आहे ते. आता आम्ही सकाळी अंबरनाथवरून ट्रेन पकडली 8:26 खोपोली आणि आता आम्ही चाललो आहे वरद विनायक गणपतीला. जेव्हा मी रिक्षावाल्यांना बोलत होतो की आम्हाला मठात जायचं आहे गगनगिरी महाराजांच्या, तर त्यांनीच आम्हाला सुचवलं की पहिलं तुम्ही गणपती बघा, त्याच्यानंतर तुम्ही खोपोली मठात जा म्हणून. मग आता आम्ही आलो आहे वरद विनायक गणपतीला. तर रिक्षाचे इथून ते लोक 100 रुपये घेतात आणून सोडायचे. तर तिथून आम्हाला त्यांनी वरद विनायकला नेऊन 100 रुपयामध्ये पर पर्सन मठात नेऊन आम्हाला सोडलं. तर आम्ही इथे गणपतीच्या मंदिरासमोर पोचलो आहोत. इथून आता हार वगैरे घेऊन आम्ही आता चाललो आहे दर्शनासाठी. तर इथे बघा एंट्रन्सला इथे चप्पल ठेवण्याचं स्टँड आहे. इथे आपण चप्पल ठेवून आपण दर्शनासाठी जाऊ शकतो. आम्ही गेलो तेव्हा पूर्ण रिकामी होतं, गर्दी नव्हती, म्हणून आम्हाला व्यवस्थित दर्शन घेता आलं आणि लगेच जाता पण आलं दर्शनासाठी. तर इथे बघा आता आतमध्ये तर कॅमेरा अलाउड नव्हता, तरीही मी छोटासा व्हिडिओ घेतला आहे. आणि इथे गणपतीला मेन म्हणजे आवडलं की जवळ जाऊन दर्शन घ्यायला देतात. हारही आपण नेलेला आपण घालू शकतो स्वतः. गर्दी नसेल तर आपण थोडं 4-5 मिनटं दर्शन घेऊन म्हणजे थांबू शकतो तिथे. त्यानंतर तिथे बघण्यासारखं आहे ते गणपतीच्या बरोबर मंदिराच्या मागच्या साईडला इथे एक मंदिर आहे, दत्त मंदिर आहे आणि तिथेच राहू केतूचं मंदिर पण आहे. तर ते पण मंदिर मी तुम्हाला दाखवते. खूप छान असं ते मंदिर आहे आणि इथे परिसर एकदम स्वच्छ, मन प्रसन्न करणारा असा हा परिसर होता. खूप छान वाटलं इथे येऊन. आपल्या अष्टविनायकापैकी हा 4था गणपती आहे जो महाडमध्ये आहे आणि खोपोलीवरून अर्ध्या तासाच्या आतच आपण तिथे ऑटोने पोचतो. इथे बघा छान एंट्रन्सला एक रांगोळी काढली होती शुभ दीपावलीची. हे आहे दत्त मंदिर. इथे आम्ही दर्शन घेऊन आता पुढेच त्याच्या राहू केतूचं मंदिर आहे. हे बघा किती छान असं ह्या मूर्त्या आहेत, राहू केतू आणि शनीच्या. आणि त्याच्या साईडला हनुमंत बाप्पा होते. इथे बघा मंदिराच्या बाहेर आल्यावरती, दत्त मंदिराच्या बाहेर आल्यावरती जो परिसर होता मधला पॅसेज, त्याच्यामध्ये एक नकाशा दिलेला होता. छान असा नकाशा होता. त्याच्यामध्ये सगळे जे आपले अष्टविनायक आहेत त्यांचं लोकेशन आणि त्यांच्या फोटोज इमेजेस होते. त्याच्याच बाजूला या तोफाही होत्या. पाठीमागे छोटंसं एक तलाव पण आहे. छान असा हा निसर्गरम्य परिसर आहे. मन शांत असं करणारा हा परिसर आहे. इथे बघा त्यांनी लिहिलं होतं की कधी मंदिर ओपन आहे, काय असं. एक छोटासा सेल्फी पॉईंटही होता या तलावाच्या इथे, जिथे सर्वजण फोटोज काढत होते. मग आम्हीही 1-2 फोटो तिथे काढले आणि नंतर आम्ही खोपोली मठासाठी निघणार होतो. फोटोज काढून बाहेर आल्यावरती आम्ही महाडच्या गावदेवीचं दर्शन घेतलं आणि तिथे दर्शन घेऊन नंतर आम्ही निघालो मठात जायला. तर पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तिथे मी मठात कसं जायचं तेही आणि मठ कसा आहे त्यावर मी सांगणार आहे.